गर्भात जे काही बाळावरती भावनांचा परिणाम होतोय, गर्भात त्या वाढत असणाऱ्या बाळावरती आईच्या इमोशनचा परिणाम होतोय, विचारांचा परिणाम होतोय. निश्चित त्या गोष्टींनाच WHO सुद्धा दुजोरा देते की येस, या गोष्टींचा प्रभाव होतो. आज आम्ही अनेक देशांबद्दल, अमेरिकेत काय कल्चर फॉलो केलं जातं, चायनामध्ये प्रेग्नन्सीमध्ये काय कल्चर फॉलो केलं जातं, इस्रायलमध्ये काय फॉलो केलं जातं, जपानमध्ये काय केलं जातं. आज इस्रायलमध्ये सिमिलर काइंड ऑफ अशा ॲक्टिव्हिटीज, ज्याला त्यांच्या लँग्वेजमध्ये प्रीनेटल डेव्हलपमेंट प्रोटोकॉल आपण म्हणतो, तो इस्रायलमध्ये फॉलो करताना आपल्याला बघायला मिळतो. ओके. आणि तोच प्रोटोकॉल आपल्या भारत देशात गर्भसंस्कार या नावानं ओळखला जातो. सो प्रेग्नन्सीमध्ये असताना आई जेव्हा स्वतः पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह अशी राहील, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट ह्या तिच्या शरीराचा हिस्सा असलेल्या त्या बाळावरती पण होणार आहे. आणि म्हणून हे म्युझिक्स ऐकले गेले पाहिजेत. आज जे कपल प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्साइटेड आहे, हेच कपल जेव्हा डिलिव्हरी होते, बाळ जेव्हा हायपर ॲक्टिव्ह बनतं, तेव्हा हेच कपल फ्रस्ट्रेटेड झालेलं बघायला मिळतं. कारण त्यांचा सगळा पीस आणि स्टॅबिलिटी आयुष्यात केलेली असते, फ्रस्ट्रेटेड असतात. आणि पुन्हा हे फ्रस्ट्रेशन्स नको हवे असतील तर आत्ता काम करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. आपले पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर विष्णू माने, जे फाउंडर आहेत गर्भसंस्कार चॅलेंज. 17 पेक्षा जास्त देशांमध्ये लाखो लोकांना त्यांनी बदल घडवलेला आहे आणि पुणे तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये ते विविध सामाजिक उपक्रम करत असतात लोकांच्या भल्यासाठी. तर चला आपण मनमोकळ्या गप्पा मारूया. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, मी ज्यावेळेस आपल्याशी भेटलो होतो त्यावेळेस तुम्ही गर्भसंस्कार या बाबतीत खूप बोललात, पण एक आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक थोडक्यात माहिती सांगा की गर्भसंस्कार म्हणजे काय? हे फक्त सायकोलॉजिकल आहे की याच्या मागे काही सायंटिफिक रिझन पण आहे? म्हणजे आपण जी थेरपी देतो किंवा जे कोर्सेस तुम्ही रन करता ते भावनिक दृष्ट्या आहेत की त्याचा ऍक्च्युअल रिअल लाईफमध्ये बॉडीमध्ये काही संबंध आहे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन? खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. गर्भसंस्कार ही टर्मिनॉलॉजी काही माझी नाहीये. हजारो वर्षांपासून, वेदांपासून, ऋषीमुनींपासून गर्भसंस्कारांची प्रोसेस भारतामध्ये फॉलो केली जाते. आपण अभिमन्यूचं उदाहरण बरेचदा आपण सांगितलं असतं की गर्भात प्रशिक्षण घेतलेलं बाळ किंवा अभिमन्यूंनी गर्भातच असताना चक्रव्यूह भेदनाबद्दलचं माहिती ऐकली. सो गर्भसंस्कार हा तसा सायंटिफिक आहे आणि आज WHO सुद्धा गर्भसंस्कारांना मानतात. तर गर्भसंस्कारांना मानतं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की गर्भात जे काही बाळावरती भावनांचा परिणाम होतोय, गर्भात त्या वाढत असणाऱ्या बाळावरती आईच्या इमोशनचा परिणाम होतोय, विचारांचा परिणाम होतोय. निश्चित त्या गोष्टींनाच WHO सुद्धा दुजोरा देते की येस, या गोष्टींचा प्रभाव होतो. आता हा प्रभाव होत असेल तर तो प्रभाव जर का जाणीवपूर्वक उत्कृष्टरित्या काही ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातनं मुद्दामहून आपण जर का त्याच्यासाठीचं नियोजन केलं, तर त्या नियोजनालाच मी म्हणेन की ती गर्भसंस्कारांची प्रोसेस आहे. आता गर्भसंस्कारांमध्ये आज भारतात जर पाहिलं तर प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत अनेक गर्भवती महिला शरीराला कणखर बनवण्यासाठी, शरीराला निरोगी बनवण्यासाठी, शरीराला हेल्दी बनवण्यासाठी खूप काही करत असतात. प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की पहिल्यांदा आपण डाएट फॉलो करायला चालू करतो. फ्रूट, ड्राय फ्रुट्स, फॉलिक ॲसिड्स, त्याचबरोबर गायनेकॉलॉजिस्टचे कन्सल्टेशन्स घेतो. त्या ज्या काही सप्लिमेंट सजेस्ट करतील, मेडिसिन सजेस्ट करतील, त्या आपण करत असतो. का तर गर्भात त्या आईच्या शरीराला अटॅच असणारं बाळ सुद्धा चांगलं बनावं, सुदृढ बनावं या कारणानं. बट त्याच्यासोबत बाळाच्या शरीरासोबत बाळाचं अंतर्गत व्यक्तिमत्व सुद्धा बनतंय, ज्याला आपण आजच्या कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर म्हणू. मग ते सॉफ्टवेअर सुद्धा चांगलं बनावं. तुम्ही मानसिकतेबद्दल विचारलं. ती मानसिकता किंवा अंतर्गत जे व्यक्तिमत्व आहे, ऑटोनॉमस सिस्टीम जे आहे आतमध्ये, जी संपूर्ण शरीराला ड्राईव्ह करते, ती चांगली बनावी यासाठी सुद्धा आपण काम केलं गेलं पाहिजे. सो एकत्रितरित्या फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल, इमोशनल अँड इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट या एकत्रित जडणघडणीला गर्भसंस्कार असं म्हणता येईल. सो गर्भसंस्कारांची माझी मूळ डेफिनेशन आहे. ती डेफिनेशन म्हणजे काय? तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार.
ओके. आता तुम्ही सर उल्लेख केला, की गर्भसंस्कार हे महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं लिमिटेड नाहीये, तर ते 17पेक्षा जास्त देशामधील लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवलेलं आहे. तर त्यांचा फीडबॅक काय असतो? म्हणजे कारण प्रत्येक देशामध्ये रिलिजन वेगळा आहे, धर्म, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कल्चर्स बिलीफ वेगळे आहेत. सिस्टम या सगळ्या वेगळ्या आहेत. तर मग तिथं हे वेगवेगळं जीवनमान असताना देखील अ, याचा डायरेक्ट, इनडायरेक्ट कसा संबंध येतो? कसं असतं, की पहिली गोष्ट तर आपल्याकडच्या ज्या संस्कृतीचा वारसा लाभलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपली लोकं बरेचदा विसरतात. कारण आपल्याला वेस्टर्न कल्चरचं जास्त अट्रॅक्शन अट्रॅक्शन. असतं. हो. पण आपल्यातली जी भारतीय लोकं आज वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. त्यांना मात्र आज तिथे गेल्यानंतर ती पोकळी जाणवते, की यार इथल्यापेक्षा आपलं जे कल्चर आहे ते भारी आहे. आणि मग त्यामुळे ही बाहेरची लोकं आज आपल्याकडं म्हणजे इंडियन जी काही लोकं बाहेर आहेत, ती लोकं आपल्याकडे अट्रॅक्ट होतात त्या ॲक्टिव्हिटीजसाठी. आणि ती जेव्हा जोडली जातात, तेव्हा त्यांना जेव्हा ही सायंटिफिक प्रोसेस समजते, त्यावेळेला ती आपल्यासोबत जोडली जातात. सो आपल्या रेसिडेन्शियल इंडियन पीपलपेक्षा जी काही आत्ता बाहेर रेसिडेंट करणारी इंडियन पीपल जे आहेत, बाहेरच्या देशांमध्ये, त्यांना मला असं वाटतं, की त्यांना जास्त व्हॅल्यू या गोष्टींची वाटते किंवा ती समजत असावी. कारण कंपॅरिझन केल्यानंतर आज आम्ही अनेक देशांबद्दल अमेरिकेत काय कल्चर फॉलो केलं जातं, चायनामध्ये प्रेग्नन्सीमध्ये काय कल्चर फॉलो केलं जातं, इस्रायलमध्ये काय फॉलो केलं जातं, जपानमध्ये काय केलं जातं. तर वेगवेगळ्या देशानिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज फॉलो केल्या जातात. बट हा जो काही कंप्लीट बंडल आहे, जो अंतर्गत आणि बाह्य विकासासाठी या गर्भसंस्कारांच्या माध्यमातून सांगितलेला आहे, तो मात्र आपल्याला आपल्याकडे बघायला मिळतो. आज इस्रायलमध्ये सिमिलर काइंड ऑफ अशा ॲक्टिव्हिटीज ज्याला त्यांच्या लँग्वेजमध्ये प्रीनेटल डेव्हलपमेंट प्रोटोकॉल आपण म्हणतो, तो इस्रायलमध्ये फॉलो करताना आपल्याला बघायला मिळतो. ओके. आणि तोच प्रोटोकॉल आपल्या भारत देशात गर्भसंस्कार या नावानं ओळखला जातो. सो या गर्भसंस्कारांच्या या सायंटिफिक प्रोसेसला एकंदरीत म्हणजे एवढ्या उत्कृष्टरित्या जर का सांगितलं असेल तर ते भारतामध्ये. ओके. आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांना कुठेतरी या प्रोसेसचं अट्रॅक्शन आहे आणि अट्रॅक्शन. म्हणून लोकं आज आपल्यासोबत जोडली जातात. बरोबर. पूर्वी कसं असायचं सर, की आपल्या इथे कर्ता पुरुष हा काम करायचा, कमवायचा आणि आई घर सांभाळायची, ही प्रथा बरोबर. होती. पण आता आपण बघतो, की मोर ऑर लेस हसबंड वाईफ दोघं वर्किंग प्रोफेशनल आहेत. ते मुलांकडे जास्त लक्ष देत नाही. ऑफ कॅमेरा आपण ते डिस्कस करत होतो. तर माझं असं म्हणणं होतं, की ज्या आई बनण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा त्यांचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि ते वर्किंगमध्ये आहेत. पण समवेअर स्ट्रेस आहे किंवा वर्कलोड आहे, ते तेवढं रुटीन फॉलो नाही करू शकत आहे. तर या गोष्टींचा या बाळावर काही परिणाम होतो का डायरेक्ट, निश्चितच इनडायरेक्ट? होणार आहे. कुंडीत आता झाड आहे आपल्यासमोर. हं, हं. त्या झाडाला पाणी घातलं, खतं दिलीत, त्याला आवश्यक ते पोषक तत्व दिली, तर ते झाड खूप चांगलं बहरणार आहे. हं. पण त्याला जे काही हवं, ते जर का त्या मातीत आपण मिसळलं नाही, त्याला जर का ते दिलं नाही, तर ते वाढेल का? कारण आज झाड जरी जमिनीच्या बाहेर वाढत असलं, तर त्याची मुळं मात्र आज त्या कुंडीमध्ये, त्या मातीमध्ये मातीमध्ये. रुजलेले आहेत, हो. घट्ट झालेले आहेत. अगदी तसंच पित्याकडून जेव्हा बीज येतो, तो आलेला बीज स्त्रीगर्भामध्ये जातो आणि स्त्रीगर्भामध्ये स्त्रीच्या प्लासेंटाला अटॅच होतो. हं, हं. आणि जेव्हा तो स्त्रीच्या प्लासेंटाला अटॅच झालेला आहे, तेव्हा ते बाळ म्हणजे कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाहीये. हं. जेव्हा ते प्लासेंटाला जोडलेलं आहे, नाळ जोडलेलं आहे, तेव्हा ते बाळ म्हणजे त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा असल्या कारणानं आईच्या प्रत्येक गोष्टीचा, अगदी खाण्यापिण्याचा असेल, तिच्या भावनांचा असेल, तिच्या सायकॉलॉजीचा असेल, तिच्या विचारांचा असेल, निश्चितच त्या शरीराशी जोडल्या गेलेल्या बाळावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून विशेष फोकस हा या 9 महिन्यांमध्ये दिला गेला पाहिजे. ओके. आणि समजा आपण असं विचार करूया, की सध्याचं जे वर्किंग कल्चर आहे किंवा ज्या पद्धतीचं म्युझिक बाहेर येतो किंवा गर्भसंस्कारामध्ये मी 1-2 व्हिडिओ बघितले, त्यात श्लोक बद्दल उल्लेख केलेला आहे. तर याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट कसा आहे? म्हणजे एखादं संगीत असेल किंवा श्लोक असतील, तुम्ही जे काही उच्चार करायला लावताय आणि तो जो घटक आहे, म्हणजे ती जी बॉडी आहे, न्यू बेबी बॉर्न बॉडी आहे शरीराच्या मध्ये, त्याच्यावर याचा इम्पॅक्ट म्हणजे ह्या ज्या ओव्हरऑल फ्रिक्वेन्सीचा किंवा व्हायब्रेशन्सचा इम्पॅक्ट कसा होतो? हे थोडं खूप, डिटेलमध्ये खूप, मला खूप ऐकायला चांगला आवडेल. प्रश्न विचारलात. कारण कसं आहे, मेडिटेशन असेल, म्युझिक्स असतील, श्लोक्स असतील, काही मंत्रोच्चार असतील, तर या सगळ्यांचं जर आपण थोडंसं अभ्यास केला, तर असं लक्षात येतं, की या सर्वांच्या माध्यमातून अचीव्ह काय होतंय? हं. म्हणजे हे वेगवेगळे रस्ते आहेत. कोणी म्युझिकच्या माध्यमातून ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करत आहे.
कोणी मेडिटेशनच्या माध्यमातून ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करत आहे, कोणी मंत्रोच्चार करत आहे. आता मंत्रोच्चार करतोय म्हणजे काय, एक सर्टन टोनिंगमध्ये जेव्हा आपण काही मंत्र उच्चारतोय, तर त्या फ्रिक्वेन्सीज क्रिएट होत आहेत, व्हायब्रेशन्स क्रिएट होत आहेत आणि ते व्हायब्रेशन्स तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजला रिड्यूस करायला मदत करतात. सो ओव्हरऑल जेव्हा आपल्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज, जसं आज मेडिकल सायन्स सांगतं की तुमच्या ब्रेनमध्ये अल्फा, थीटा, डेल्टा, गामा अशा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. जेव्हा तुमच्या या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात, तेव्हा माणूस हा पीस आणि स्टॅबिलिटी अचीव्ह करतो. सो प्रेग्नन्सीमध्ये असताना आई जेव्हा स्वतः पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह अशी राहील, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट ह्या तिच्या शरीराचा हिस्सा असलेल्या त्या बाळावरती पण होणार आहे. आणि म्हणून हे म्युझिक्स ऐकले गेले पाहिजेत. सो काही लोकं म्हणतात, की मग मंत्रोच्चार करायचं का नाही करायचं? आज जी गर्भसंस्कारांची प्रोसेस मी सांगतोय, मला सांगायला खूप अभिमान वाटतो, की या सगळ्या प्रोसेसमधून आम्ही मंत्रोच्चार हा भाग कुठेतरी बाजूला ठेवलेला आहे. कारण काय, की गर्भसंस्कार हे कोणत्या विशेष जाती धर्माशी जोडले गेले नाही पाहिजेत. गर्भसंस्कार ही टर्मिनॉलॉजी आहे जी आई आणि बाळाशी निगडीत आहे. म्हणजे कोणत्याही जाती धर्मामध्ये कोणतीही जात असेल, कोणताही धर्म असेल, तर बाळ बनण्याची प्रोसेस काही वेगळी नाहीये. ती किंवा प्रोसेस कालावधी पण सेमच आहे. सेमच आहे. कालावधी सेम आहे, प्रोसेस सेम आहे, सगळं सेम आहे. फक्त बाहेरून दिलं जाणारं एन्व्हायर्नमेंट वेगळं आहे. बरोबर. आणि म्हणून इथे आपल्याला हा गर्भसंस्कारांचा जो भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे, जिथं खरं तर एक आयुष्य घडतं. आयुष्य म्हणजे म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मी म्हणतो, की बाळाचं जन्मानंतरचं आयुष्य हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये डिसाईड होतं. ओके. त्यामुळे या 9 महिन्यांमध्ये असताना जाती धर्मानिहाय जर का या गोष्टीला आपण वाटून घ्यायला लागलो, तर मला वाटतं की याचा जो काही प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, तो होणार नाही. हे रिलेशन आहे ते एका आईचं आणि एका बाळाचं आहे. बरं. आणि ते रिलेशन्स आपल्याला जर का चांगलं बनवायचं असेल, तर याला जाती धर्मात विभागून चालणार नाही. आणि म्हणून आम्ही ब्रेनच्या सायन्स काय सांगतं, की तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या पाहिजे. मग ते तुम्ही मेडिटेशनच्या अवस्थेच्या माध्यमातून करा, तुम्ही म्युझिकच्या माध्यमातून करा, तुम्ही मंत्रोच्चारांच्या माध्यमातून करा. सो अल्टिमेटली याचं डेस्टिनेशन एकच आहे, की ते तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पीस, स्टॅबिलिटी येणार आहे. ओके. सो प्रत्येक गर्भवतीनं आईनं जर का स्वतःला पीस आणि स्टॅबिलिटी दिली, तर ऑटोमॅटिकली ती तिच्या बाळाला देते. ओके. आणि म्हणून या पद्धतीचे म्युझिक्स ऐकणं गरजेचं असतं. मंत्रोच्चार तेवढेच प्रभावकारी असतात आणि तेवढंच तुमचं हे मेडिटेशन करणं, स्वतःला त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये घेऊन जाणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आजच्या काळात मला वाटतं, की या सगळ्यांची गरज जास्त आहे. कारण की आता ऑटिझम, ADHD विशेषतः अनेक बाळांमध्ये बघायला मिळतं. म्हणजे हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर जे आहेत, त्या बाळांमध्ये खूप पाहायला मिळतात. स्टॅबिलिटी कमी आहे, बाळ फोकस्ड नाहीयेत. आणि मग त्यामुळे आज जे कपल प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्साइटेड आहे, हेच कपल जेव्हा डिलिव्हरी होते, बाळ जेव्हा हायपर ॲक्टिव्ह बनतं, तेव्हा हेच कपल फ्रस्ट्रेटेड झालेलं बघायला मिळतं. कारण त्यांचा सगळा पीस आणि स्टॅबिलिटी आयुष्यातली गेलेली असते. राइट. फ्रस्ट्रेटेड असतात आणि पुन्हा हे फ्रस्ट्रेशन्स नको हवे असतील, तर आत्ता काम करणं गरजेचं आहे. याच्यावरती मी एक उदाहरण देईन. आमच्या गर्भसंस्काराला जोडलेली एक आई आहे, तिची मुलगी निहिरा. सो 20 महिन्याच्या एजमध्ये 45 फ्लाइट्स, 19 कंट्रीज, 3 कॉन्टिनेंट ॲट द एज ऑफ जस्ट 20 मंथ. 20 महिन्याच्या या मुलीला घेऊन हे आई-वडील एवढा सगळा प्रवास केलेला आहे त्यांनी. विचार करा, आज नॉर्मली लोकांना काय वाटतं, की बाळ झालं, की मग आपलं आता फ्रीडम संपलं. 2 वर्ष तर मग आपल्याला जबाबदाऱ्या वाढल्या. मग आपण गुंतून पडलो. पण नाहीये. बाळाला जर का त्या पद्धतीनं तुम्ही गर्भसंस्कारांच्या माध्यमातून आधीच जर का काही ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालेला असाल, बाळ तुमचं काम बनलेलं असेल, तर निश्चितच बाळ तुम्हाला कोऑपरेट करणार आहे अशा सगळ्यामध्ये. जशा पद्धतीनं या निहिराच्या आईचं असं मनोगत आहे, की सर इट्स ऑल बिकॉज ऑफ धिस. जे काही गर्भसंस्कार मी केले त्याचाच प्रभाव, की आज आम्ही बाळासोबत आमचं मदरहूड सेलिब्रेट करतोय. बाकीचे लोकं फ्रस्ट्रेटेड आहेत बरोबर. आणि हे लोकं सेलिब्रेट करतायत. हे कशामुळे शक्य झालं? तर मला असं वाटतं याच्यामध्ये, की आई जी स्वतः या 9 महिन्यांमध्ये पीस, स्टॅबिलिटीला अचीव्ह करते, पीसफुल, स्टेबल राहते, त्याचाच इम्पॅक्ट कुठेतरी डिलिव्हरीनंतर त्या बाळामध्ये बघायला मिळतो. ओके. आता यालाच रिलेटेड आहे, थोडा ऑफ टॉपिक जातो. बऱ्याच वेळेस प्रीमॅच्युअर बेबी झाल्यानंतर किंवा कुपोषित जन्माला आल्यानंतर बेबी समहाऊ सर्टन पिरियड नंतर प्रोबॅबली 1 वीक, 2 वीक, महिना, 2 महिन्यानंतर दगावतं. तर याच्या
Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. अशी संबंधित गर्भसंस्काराचं काही योगदान होऊ शकतं का, अशा पॅरेंट्सला मला हायलाईट करायचं आहे ज्यांच्यासोबत असा इन्सिडेंट झालाय. प्रोबॅबली त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी हे आहे आणि परत तीच सिनारिओ रिपीट होण्याची शक्यता दाट अगदी आहे. अगदी अगदी बरोबर. मी असे केसेस पाहिलेले आहेत की 5-5, 6-6 वेळेला मिस अबॉर्शन हो. झालेले आहेत. झालं. 5 महिने झाले, इव्हन बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर गेलं. गेलं. अशा अनेक केसेस मी सुद्धा पाहतो. तर याच्यासाठी सुद्धा सुंदर म्हणजे असं कन्सेप्ट आपल्याकडे सांगितले गेलेले आहेत. खरं तर गर्भसंस्कार हा नंबर 2 नंबरचा संस्कार आहे. गर्भसंस्कारांच्या आधी ही सुरुवात होते ती बीजसंस्कारांपासून. ओके. म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही बाळाला द्यायचा जिथं पहिल्यांदा विचार तुमच्या डोक्यात येतो ना, खरं तर तिथून किंवा त्याच्या आधीपासून तुमची ही प्रोसेस सुरू झाली पाहिजे. हम्म. आजकालचं जे राहणीमान आहे म्हणजे लाईफस्टाईल आपण म्हणतो, मग मुलगी असो म्हणजे ती स्त्री असो किंवा पुरुष असो, म्हणजे पती पत्नी दोघांचं लाईफस्टाईल कुठेतरी आज बॅलन्स्ड नाहीये. स्ट्रेस फॅक्टर प्रचंड आहे. आणि दुसरी गोष्ट तर एकतर पूर्वी जसं अर्ली एजमध्ये लग्न व्हायचं, अगदी 20, 22, 18 या एजमध्ये लग्न व्हायचे, आता ती 30, 32, 35 पर्यंत गेलेले बरोबर, आहेत. आणि बरोबर. या सगळ्याचा कुठेतरी कंबाईन इफेक्ट त्या म्हणजे त्या स्त्रीमध्ये आणि स्त्री किंवा स्त्री पुरुषांमध्ये, त्याचबरोबर त्याच्यामुळे त्या बाळामध्ये बघायला मिळतं. सो या काही रिझन्समुळे सुद्धा हे मिस अबॉर्शन्स किंवा या गोष्टी होतात. आमच्याकडं एक मध्यंतरी मला एक वॉकिंगला गेल्यानंतर एक आमची GSC मॉम भेटल्या. त्या अशा म्हणजे एक्साइटेडली माझ्याकडे आल्या की सर विष्णू सर का? म्हणलं हो. मी विचारलं कसे काय ओळखतात? त्यांनी सांगितले की सर मी GSC मॉम आहे आणि आय वॉन्ट टू से यू थँक यू. नवरा बायको दोघंही ते वॉकिंगला आलेले होते. म्हणलं काय अशी काय अचिव्हमेंट आहे तुमची, GSC मध्ये काय केलं, तुम्हाला काय फायदा झाला? त्यांनी सांगितलं की सर 5 वेळेला मिस अबॉर्शन्स होते. त्यामुळे आता बाळाला मी कधी जन्माला घालीन का? मला बाळ होईल का? हा प्रश्न डोळ्यांसमोर होता की मी बाळाला जन्माला घालू शकेन का? शंका वाटत होती. बट तुमचं एक वर्कशॉप अटेंड केलं आणि वर्कशॉप अटेंड केल्यानंतर मला पॉझिटिव्हिटी आली. मला मनातनं खूप भारी वाटायला लागलं. जे काही डिप्रेशन होतं, थोडंसं बाळ निगेटिव्हिटी आलेली होती, ती गेली. आणि मग त्या निगेटिव्हिटी गेल्यामुळे आम्ही म्हटलं की चला प्रयत्न करायला काय हरकत आहे, जॉईन तर करूयात. त्या जॉईन झाल्या आणि जॉईन झाल्यानंतर कन्सीव्ह झाल्या आणि कन्सीव्ह झाल्यानंतर ते हेल्दी कन्सीव्ह झालं. प्रेग्नन्सी म्हणजे डिटेक्ट झाली, सगळं काही व्यवस्थित झालं आणि डिलिव्हरी देखील झाली. म्हणजे पहिल्यांदा 5 वेळच्या त्या मिस अबॉर्शन्स नंतर 6व्यांदा त्या कन्सीव्ह झाल्या आणि नॅचरली त्या बाळाला, हेल्दी बाळाला जन्माला घालू शकल्या. 6 महिन्याचं बाळ घरी ठेवून हे नवरा बायको दोघं वॉकिंगला आलेले होते. सो याच्यामध्ये बदल काय घडला? खरं तर ही प्रोसेस मी म्हटलं की एक तर आधीपासून स्टार्ट केली पाहिजे आणि ही स्टार्ट असल्यानंतर गर्भसंस्कारांमध्ये सुद्धा म्हणजे जरी ते बाळ आज प्लॅसेंटाला जोडलेलं आहे, पण आई सडन घाबरलेली आहे. आईच्या मनात आजही ते पॉपअप आहे. आधी 5दा मिसकॅरेज झाले, मग आता तरी होईल का? म्हणजे ह्याला आपण लिटल व्हॉइस म्हणतो. हा लिटल व्हॉइस जर तुमच्या डोक्यात पॉपअप करायला लागला, डोकावा लागला, तर कदाचित तसंच तुमच्या शरीरात होणार आहे. म्हणजे पुन्हा मिसकॅरेज होण्याची शक्यता खूप वाढतात. सो अशा भीती ज्या असतात, त्याच खरं तर म्हणजे असे प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि म्हणून ह्या भीती डोक्यातनं काढून टाकण्याचं काम केलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आम्ही GSCमध्ये जे काही आम्ही ट्रान्स देतो, ॲसोसिएशन ट्रान्स, त्याचा त्यांना सबकॉन्शियस लेव्हलला फायदा होतो, ही भीती काढून टाकण्यासाठी फायदा होतो आणि म्हणून मग अशा अनेक केसेस मला बघायला मिळतात, ज्या सक्सेसफुली आज बाळाला जन्माला घालू शकलेले आहेत. ग्रेट सर. सर, आपण ज्यावेळेस गर्भसंस्कार याबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतं बाळ आणि त्याची आई. बरोबर. याच्यात वडिलांचा रोल काय आहे किंवा आहे पण का नाहीये? नाही, वडिलांचा निश्चितच रोल आहे. पहिला तर डायरेक्ट रोल आहे तो म्हणजे बीज देण्याचा, कारण पित्याकडून बीज जातोय. आणि त्यानंतर सेकंड रोल आहे तो इनडायरेक्ट रोल आहे. कारण पहिला रोल पित्याचाच आहे की पिता बीज देण्याचं काम करतो. तो बीज गेल्यानंतर मग फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टार्ट होणार आहे. सो हा डायरेक्ट रोल आहे. सो इथे सुद्धा जसं मी आधीच सांगितलं की बीज जायच्या आधी म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसं बीज जायच्या आधी त्या पित्याची हेल्थ चांगली असणं, पिता कणखर खंबीर असणं ग्रेट म्हणजे महत्वाचं असतं. ओके. त्यानंतर तो बीज गेलेला आहे.
हं, दुसरा रोल आहे म्हणजे 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये काय रोल आहे का मला हे अनेक लोक विचारतात किंवा हो. बरेचदा स्त्रीला वाटत असतं की पित्याचं काय आहे? हं, त्यानं म्हणजे बीज दिला. आता 9 महिने आम्हाला ते भोगायचंय. 9 महिने आम्हाला सांभाळायचंय. त्रास आम्हालाच होणार आहे. लेबर पेन आम्हालाच होणार आहे. पित्याचा रोल पुढं काय? तर पित्याचा रोल तिथं सुद्धा आहे. पण तो इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट रोल हा स्त्रीचाच आहे. इनडायरेक्ट रोल कोणता? की त्या स्त्रीला आधार देण्याचं काम, त्या स्त्रीला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम, त्या स्त्रीला एन्करेज करण्याचं काम, त्या स्त्रीसोबत हे 9 महिने सेलिब्रेट करण्याचं काम आणि ज्या काही ब्रेन ॲक्टिव्हिटीज असतील, अजून काही ॲक्टिव्हिटीज असतील, ह्या सगळ्यांमध्ये सहभागी होण्याचं काम हे पित्याचं आहे. कारण जी स्त्री घर सोडून, हं. स्वतःच्या वडिलांचं घर सोडून ती एका पुरुषासोबत आपलं आयुष्य पणाला लावत असते. ते सोडून आलेलं आहे आई-वडिलांना. तर ती कोणाच्या भरोश्यावरती आले तर आपल्या पतीच्या भरोश्यावरती आलेले आहे. मग तिला प्रेग्नन्सीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय वाटत असतं, तर मला माझ्या पतीची खंबीर साथ लावावी हे तिला वाटत असतं. आणि इथे पतीचा रोल खूप महत्त्वाचा आहे, हं. जो की मोस्ट ऑफ द टाईम इव्हन बऱ्याचशा पतींना माहिती नसतो. कारण कारण की म्हणजे तो अवेअरनेस आपल्याकडे नाहीये. हं. म्हणजे पती-पत्नी हे नातं असं आहे, की जिथे पतीनं सुद्धा या नाजूक क्षणांमध्ये तिला हँडहोल्ड केलं पाहिजे. तिला सपोर्ट दिला पाहिजे. तिला कणखर बनवलं पाहिजे. तिला हारू नाही दिलं पाहिजे. कारण जेवढे काही आज मेल पार्टनर्स आपले मित्र सगळे ऐकत असतील, मला त्या सर्वांना आवर्जून सांगायला आवडेल, की ही स्त्री जी आहे, बाळाला कन्सीव्ह केल्यानंतर ती त्या गर्भात त्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान देणार आहे, ज्याच्यावरती हे तुमचं बाळ खूप काही डिलिव्हरीनंतरचं आयुष्य जगणार आहे किंवा उंची गाठणार आहे. मग आज जेव्हा ते बाळ त्या स्त्रीच्या युटरसमध्ये वाढतंय, तेव्हा या स्त्रीला ताकद देण्याचं काम प्रत्येक पित्यानं केलं गेलं पाहिजे. म्हणजे येणारं बाळ बाळ डिलिव्हरीनंतर माझं बाळ. पण खरं त्यांना ते बाळ उत्कृष्ट बनायचं असेल, तर आज या स्त्रीला तुम्ही असं जपलं पाहिजे. तिला हं, खूप हं. केअर केली सांभाळा. पाहिजे. तिला सांभाळलं पाहिजे. तिला कणखर आणि खंबीर बनवली पाहिजे. आणि हे जो पती एवढी जी काळजी घेईल ना, खरं तर निश्चितच त्यांना त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतील. तर ही ओके. महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते प्रत्येक मेल पार्टनरनं आपल्या पत्नीचं या पद्धतीनं केअर करावी, असं मी सर्वांना नेहमी सांगत असतो. ओके. सर आता लाईफस्टाईल वेगवेगळी आहे. ग्रामीण भागामध्ये वेगळी आहे, शहरी भागांमध्ये वेगळी आहे. शहरी भागांमध्ये मानसिक ताण जास्त आहे, शारीरिक कष्ट कमी आहे. बरोबर. व्हाईस वर्सा खेड्यांमध्ये आपण बघतो की शारीरिक कष्ट जास्त आहेत, मानसिक त्राण कमी आहे कमी. आणि शेड्यूल वेगळं आहे. म्हणजे अगदी सकाळी जेवण करून ते बाहेर पडतात. इकडं तसं काहीच नाहीये. तर या विसंगतीमध्ये एकच प्रोसेस 2 वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये यूज केली जाते, ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये. याचे आउटकम आणि रिझल्ट वेगळे आहेत का? आणि हे कसे इम्पॅक्ट करतात? खरं तर वेगवेगळे आहेत, पण आत्ताच्या कल्चरमध्ये जर पाहिलं ना, तर मोबाईल फोनमुळे गाव आणि शहर असं फार वेगळं राहिलेलं नाहीये. हं, पूर्वीचा काळ होता, काही वर्षांपूर्वीचा काळ होता, की जिथे गावाकडची स्त्री निश्चितच वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होती. तिचं कामं वेगळी होती, तिच्या भावना वेगळ्या होत्या, तिच्या धारणा वेगळ्या होत्या. पण मोबाईल फोनमुळे हे डिस्टन्स आज खूप कमी झालेलं आहे. हीही हं, मोबाईलवरती आहे आणि तीही मोबाईलवरती आहे आज. हं, म्हणजे परिस्थिती काय आहे, की सगळेच मोबाईलवरती आहेत. हं, टीव्ही सीरियल्स आणि ह्या सगळ्यांमध्ये अडकलेले आहेत. सो श्रमाचा जो भाग होता, आता गावाकडे सुद्धा जर पाहिलं तर ते फिजिकल एफर्ट्स जे होते ते कुठेतरी आज तिकडेही कमी झालेले आपल्याला बघायला मिळतात. इथे काय आहे, शहरांमध्ये काय असतं, की धावतं जग आहे हं, आणि त्यामुळे थांबता येत नाही. कंटिन्युअसली बाहेर पडलंच पाहिजे. वर्क प्रेशर आहे, वर्कलोड आहे, फायनान्सचं प्रेशर आहे, अनेक गोष्टींचं प्रेशर आहे. कारण सिटीमध्ये राहत असतानाच नवरा-बायको दोघांनाही काम करावं लागतं. हं, हं, त्यामुळे स्त्रीवरती इकडे प्रेशर नाहीये किंवा आहे असंही म्हणता येत नाही. दोन्हीकडेही प्रेशर आहे. त्यातल्या त्यात पण तुम्ही म्हणताय त्यातल्या त्यात काही पर्सेंट, काही प्रमाणात, काही घरांमध्ये जे आज गावाकडे राहतात त्यांच्यामध्ये त्याचं कारणही काय तर गावाकडे आजही काही फॅमिलीज आहेत जे जॉइंट फॅमिलीज राहतात. आणि त्यामुळे त्या स्त्रीला कुठेतरी रिलीफ मिळतोय. तिला कुठेतरी सपोर्ट मिळतोय आणि मग ती थोडंसं स्वतःच्या बाळासाठी काय ॲक्टिव्हिटी करताना दिसते. खूप छान उत्तर दिलं. मला असं विचारायचं की सवयी आणि वागणूक, बिहेवियर हे कसं कॉन्ट्रिब्यूट करतं ड्युरिंग गर्भसंस्कार? जी काही प्रोसेस असते 9 महिन्याची असेल किंवा बिफोर, प्रायर दॅट ज्यावेळेस एखादं अ, दाम्पत्य किंवा पालक डिसाईड करतात की वी नीड टू गो विथ धिस गर्भसंस्कार चॅलेंज. तर त्या केसमध्ये त्यांचे जे बिहेवियर, कारण सवयी सहसा बदलत नाहीत. आपल्याला माहिती आहे. त्यांचं खाणं-पिणं, अल्कोहोल कन्झम्पशन. कारण माझ्या एका फ्रेंड सर्कलमध्ये मला रिसेंटली आता लक्षात आलं, की बाबा त्याला स्टॉप करायला सांगितलंय. बरोबर. बिफोर 6 मंथ आय गेस. बिफोर प्लॅनिंग 6 मंथ
ॲटलीस्ट त्यांना ते कन्झम्पशन, त्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन किंवा त्यांच्या ज्या काही रुटीन बसलेल्या सवयी आहेत किंवा जगण्याची पद्धत आहे, ती एकदम सडनली चेंज करणं अवघड आहे. पण समजा काही लोकं त्यालाही तयार होतात, पण ते किती मोठं कॉन्ट्रिब्यूट करतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. खूप वेगळा आणि छान प्रश्न विचारला. एखाद्या गोष्टीचं रिपिटेशन झालं ना, कालांतराने त्याची सवय बनते आणि त्याची सवय बनली की त्याचं तसं बिलीफ बनतं. बिलीफला आपण बिहेवियर म्हणू, की म्हणजे ते त्याचा अप्रोचच तसा बनून जातो बरोबर. एखाद्या बाय गोष्टीकडे डिफॉल्ट. बघण्याचा बाय डिफॉल्ट. कारण तो सबकॉन्शियस लेव्हलला जाऊन तो प्रोग्राम होतो. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अशा काही सवयी आज आपण पाहतोय, की आय-टी पार्कमधला खूप मोठा क्राउड आहे. ज्यांना वर्कलोड खूप आहे, स्ट्रेस आहे आणि त्यामुळे कुठेतरी वीकेंड्सला पार्टीचं कल्चर यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे हे म्हणजे इव्हन एका कंपनीत हसबंड वाईफ दोघंही कामाला असतील, तर दोघेही संध्याकाळी म्हणजे सॅटर्डे वीकेंड आहे, तर मग त्या वीकेंडला कुठेतरी आउटिंगला कुठल्यातरी पबमध्ये आपल्याला बघायला मिळतील. सो या सगळ्याचा स्ट्रेस बस्टर म्हणून त्यांनी या गोष्टी निवडलेल्या आहेत. हं, खरं तर हा स्ट्रेस आहे, जो त्यांना कुठेतरी रिलीज करायचा आहे. पण ही जी काही आता सवय लागलेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो ॲज अ इन्फर्टिलिटी म्हणून. हं, हं, कारण आज कन्सेप्शन होत नाही. इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम असणारे असे अनेक कपल्स बघायला मिळतात. आणि मग मात्र लोकं एका ठराविक कालावधीनंतर वाटेल त्या स्तरावरती जाऊन वाटेल तेवढा खर्च करायला तयार असतात. सो बाळच होत नाही हा जो काही आज प्रकार वाढलेला आहे. मग IVF, IUI ह्या बाकीच्या सगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून कुठेतरी बाळाला जन्माला घालावं लागतं. सो या सवयींचा किंवा या सगळ्या मग त्याच्यामध्ये अल्कोहोल कन्झम्पशन असेल, अंमली पदार्थांचं सेवन असेल, ड्रग्स असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी त्या आतल्या सिस्टमला डॅमेज करण्यासाठी म्हणजे कुठेतरी विपरीत परिणाम होतोय. आणि बिकॉज ऑफ दॅट मग ते मेल असो, फिमेल असो, त्याचा मग त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती प्रॉब्लेम झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे मग इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम फेस होतो. त्यातूनही काही कन्सीव्ह केलं, तर कन्सीव्ह केल्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम बाळामध्ये सुद्धा बघायला मिळतात. हं. आणि म्हणून या गोष्टी जसं तुम्ही म्हटलात, की जवळ-जवळ 6 महिने, 3 महिने, 4 महिन्यापासून म्हणजे नॉर्मली 6 महिने करायला पाहिजे. त्या पद्धतीनं हेल्दी म्हणजे मी म्हटलं ना, की PPC म्हणजे परफेक्ट प्रेग्नन्सी. सो कन्सीव्ह करायच्या आधीच तुम्ही हे 6 महिने, 4 महिने आधीपासून तुम्ही ही सुरुवात केली गेली पाहिजे. हं, हं. जिथे तुमचा डायट तो फिजिकल सपोर्टला साठी असणार आहे, ॲज वेल एज तुमचं माइंडसेट. या दोन्ही गोष्टी तुम्ही बदलल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून पती-पत्नींनी शांतपणे या दोघांवरती पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. आपण एका जिवंत व्यक्तिमत्त्वाला पृथ्वी तलावरती आणतो. असं व्यक्तिमत्त्व ज्याच्यावरती तुम्ही जन्माला आल्यानंतर जीवापाड प्रेम करणार आहात. सो अशा व्यक्तिमत्त्वाला जन्माला घालत असताना थोडंसं आपण प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. नियोजन करणं खूप गरजेचं आहे. जन्माला घालणं सोपं आहे. पण जन्माला आल्यानंतर त्या बाळाला जर का ज्याच्यावरती तुम्ही जास्त प्रेम करताय, त्या बाळाला जर का उद्या त्रास व्हायला लागला, त्या बाळाला जर का उद्या ह्या सगळ्याचं सफरिंग व्हायला लागलं, तर मला वाटतं की त्याच्यासोबत पालकांचं सुद्धा तेवढंच सफरिंग होणार आहे. कुठल्या आईला, कुठल्या पित्याला वाटणार आहे की माझ्या बाळाला त्रास व्हावा? हं. कोणालाच वाटणार नाही. म्हणून उद्याचा तो त्रास जर का अव्हॉइड करायचा असेल, तर आज, आत्तापासून थोडंसं जागरूकपणे तर तसं पाहिलं तर हा काळ छोटा आहे. प्रेग्नन्सीच्या आधी ॲट 90 दिवस म्हणजे हं. 3 महिने आणि त्यानंतरचे हे 9 महिने. म्हणजे 1 वर्षाचाच कालावधी आहे. एखाद्या कपलने 1 वर्षासाठी प्रामाणिक चांगले परिश्रम घेतले, तर त्यांच्या माध्यमातून निर्माण होणारं हे बाळ कदाचित उद्याच्या भारताचं भवितव्य एखादं भारतरत्न बनू शकेल. हे एक वेगळं व्यक्तिमत्व ते स्वतःच्या प्रयत्नातनं जन्माला घालू शकतील. आणि मला वाटतं, की असं एखादं उत्तुंग व्यक्तिमत्व जर का जन्माला घातलं, तर आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच. पूर्वीच्या काळी 10-12 बालकांना जन्माला घातलं जायचं. आजचं कपल 1 किंवा 2च बाळांचा विचार करतं. मग 1 किंवा 2च बाळ येणार असेल, मी म्हणतोय 1 घाला हरकत नाही. बट ते 1 बाळ असं असावं, जे आई-वडिलांचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करेल, नाव रोशन करेल. मग त्यासाठी हा 1 वर्षांचा कालावधी इन्व्हेस्ट करायला हरकत काय? माझ्या म्हणजे नॉर्मली आज पालक काय करतात, माझ्या मुलानं, मुलीनं 10वीत चांगले मार्क पाडावे, म्हणून पालक 8वीत असल्यापासून ट्युशन लावतो, हं. 8वीत असल्यापासून परिश्रम घेतो. म्हणजे फरक किती मोठा आहे बघा. 10वीलाच बोर्डात चांगले मार्क यावे, म्हणून आम्ही 8वी पासून किंवा किंबहुना 5वी पासून त्याची तयारी करायला लागतो. म्हणजे एवढं 3-3, 4-4 वर्ष आम्ही त्याच्यावरती फोकस होऊन रात्रंदिवस मग ट्युशन्स घेतो, हे घेतो, ते घेतो. का तर 10वीला चांगले मार्क्स मिळावे. बरोबर ना?
म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं मार्कांच्या माध्यमातून नावलौकिक होणार आहे. त्याला काहीतरी पुढे चांगलं करियर मिळणार आहे म्हणून तुम्ही एवढा फोकस करता. मग ते आज बनतंय, गर्भामध्ये बनायला लागलेलं आहे, युटरसमध्ये ते प्रिपेअर होतंय. मग त्यासाठी हा 1 वर्षाचा कालावधी द्यायला नको का? बरोबर. मग हा आधी जर कालावधी दिले ना, मला असं वाटतं की डिलिव्हरी नंतर त्या बाळासाठी या पालकांना वेळ द्यायची गरज नाही, काही करायची गरज नाही. नक्कीच. आधीचा वेळ इन्व्हेस्ट करा. प्रोसेसमधला वेळ इन्व्हेस्ट करा. आता यालाच संलग्न माझा दुसरा प्रश्न असेल. आता हे सगळं आपण डिस्कस करतोय जे प्लॅनिंग स्टेजमध्ये सर. बरोबर. ऑलरेडी ज्यांचं 3 महिने झाले किंवा 5 महिने अशी जर लोकं आपले पॉडकास्ट बघत असतील, तर त्यांनी या प्रोसेसमध्ये कसं सहभागी व्हायचं किंवा सी देर आहे बट दुरुस्त आहे मी म्हणेन. म्हणजे काय? हं, न करणं यापेक्षा जे काही उरलेलं आहे तेवढं करायला पाहिजे. कारण मी नेहमी सांगत असतो, की "जो बीत गया, जो बीत गया." हे वाळूच्या हातामध्ये, मुठीमध्ये पकडल्या त्या वाळूच्या रेतीसारखं आहे. हं, तुम्ही जे राहिलंय ना, ते तरी सांभाळा. हं, जे गेलं ते गेलंच आहे. ते निसटून जाणार आहे आणि आजही काही केलं नाही तर राहिलेला वेळ सुद्धा तुमच्या हातातनं निसटून जाणार आहे. हं, मी नेहमी सांगत असतो, ह्या गर्भवती स्त्रियांना मी किंमत विचारतो. आज तुमच्या युटरसमध्ये जे बाळ आहे, 9 महिने नेचरनं, निसर्गानं ते तुमच्या युटरसमध्ये दिलेलं आहे. एकदा का डिलिव्हरी झाली, ती नाळ कापली आणि पुन्हा जर का त्या बाळाला परत युटरसमध्ये टाकायचं झालं, फक्त 1 मिनिटं टाकायचं आहे. टाकता येईल? नाही हं, टाकता येणार आहे. म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. 1 मिनिटांचा वेळ सुद्धा परत या बाळासाठी नाही मिळणार आहे. तुम्ही विकत नाही घेऊ शकत आहे. ते बाळ पुन्हा कधीही युटरसमध्ये येणार नाही. हं, आज आलेलं आहे ना, तुम्हाला संधी मिळालेली आहे ना, भले तुमचे 3 महिने राहिले असतील शेवटचे. भले तुमचा 1 महिना राहिला असेल. ॲट लीस्ट 1 महिना तरी आज समजल्यानंतर तुम्ही त्या बाळासाठी काहीतरी जागरूकपणे करू शकाल ना. हं, हं, हं. हरकत नाही. देर आहे, दुरुस्त आहे, पण त्या 1 महिन्याचा सुद्धा काहीतरी इम्पॅक्ट पडेल. याचं कारण का मी सांगतो? कारण की आज जेव्हा ते बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला जोडलेलं आहे, तेव्हा ते कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाहीये. आज तुम्ही वेगळे आहे, मी वेगळे आहे. मी काहीतरी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही ते ऐकायचं, नाही ऐकायचं, तुम्ही बदलायचं, नाही बदलायचं हा तुमचा निर्णय आहे. माझ्या हं, सांगण्याप्रमाणे थोडीच तुम्ही बदलणार आहात. मी फक्त सांगू शकतो. मी तुम्हाला बदलू नाही शकत. बरोबर. बिकॉज यू आर अ इंडिपेंडंट पर्सनॅलिटी. पण बाळ हे आज त्या स्त्रीच्या शरीराचा, गर्भवती असताना बाळ हे काय त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे हं, आणि स्त्रीचा हिस्सा असल्यामुळे सांगण्याचा प्रश्नच नाहीये. हं, तुमच्या भावनांचा तो भाग आहे. तुम्ही जोपर्यंत प्लॅसेंटाला जोडलेला आहे तोपर्यंत बदलू शकता. डिलिव्हरी नंतर फक्त सांगू शकता. बदलायचं नाही बदलायचं ही त्याची डिसिजन राहणार आहे किंवा तिची डिसिजन राहणार आहे. ओके. बदल घडवण्याची तुमच्या हातात असणारी जी वेळ आहे ती म्हणजे ही 9 महिन्यांची. मग आज त्या वेळेतला तुमच्याकडे जो काही क्षण राहिला असेल, 4 आठवडे राहिले असतील, 8 आठवडे राहिले असतील, 12 आठवडे राहिले असतील किंवा 40 आठवडे तुमच्याकडं 36 आठवडे राहिले असतील. व्हॉटेव्हर जेवढं राहिलंय ना, तेवढं आज इन्व्हेस्ट केलं गेलं पाहिजे. तो वेळ त्या बाळाला दिला गेला पाहिजे. ओके. सर आपल्या जर्नीमध्ये जे काही आपण एवढ्या वर्षाचं लाखो लोकांसोबत इंटरॅक्शन केलं किंवा वेगवेगळ्या केस स्टडीज आल्या असं म्हणूया. त्यामध्ये असा काही एक्सपिरियन्स आहे का जो तुम्ही व्ह्यूअरसोबत शेअर करू शकता? जे क्रिटिकल केस होती पण जे आउटकम आलं किंवा रिझल्ट आला याचा एक्स्ट्रीम परिणाम काय होऊ शकतो गर्भसंस्कारचा? मी गर्भसंस्कार म्हणजे हे गर्भसंस्कारमध्ये अनेक टर्मिनॉलॉजी आहेत. म्हणजे गर्भसंस्कार हा कंबाईन एक वर्ड झाला. पण हं, त्याच्या अंतर्गत जसं की शारीरिक हेल्थसाठी, मानसिक हेल्थसाठी त्या प्रत्येक गोष्टीसाठी काम केलं जातं. हे कंबाईनमध्ये एकत्रित सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. सो केस स्टडीजमध्ये अशा अनेक केस स्टडीज आल्यात. आज हजारो लोकं, लाखो लोकं जोडली गेलीत. अनेक महिलांनी काही स्टोरीज शेअर केल्या आणि अमेझिंग अशा स्टोरीज आहेत. म्हणजे या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमध्ये माझं असं मत आहे, की तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा इस्तेमाल केला गेला पाहिजे. हं, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड फक्त वाचण्यापुरतं नाहीये. हं, हं. ते वापरायला काय हरकत आहे? तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडचा वापर केला तर निश्चित खूप चांगले परिणाम बघायला मिळतात. आमच्याकडं चारू नावाच्या एक मॅडम चंदीगडमधून जॉइन झालेल्या होत्या. हं, हं. 5व्या महिन्यात त्या जॉइन झाल्या. जॉइन झाल्यानंतर हार्डली 10-12 दिवसात काहीतरी त्यांचं एनोमली स्कॅनिंग होतं आणि स्कॅनिंगमध्ये बाळाच्या ब्रेनमध्ये काही डिफेक्ट्स आढळले. म्हणजे रिपोर्टनुसार ते एबनॉर्मॅलिटीज होत्या. ओके. बरं पहिल्यांदा रिपोर्ट केला. रिपोर्ट केल्यानंतर 7 ऑक्टोबरला पहिला रिपोर्ट केलता. त्या रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम्स आढळले. डॉक्टरांनी सांगितलं, की "बाबा बाळाच्या ब्रेनला इश्यू आहे. तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल." आता गिव्ह अप करेल ती आई कसली? हं, आईनं वाटलं, की कदाचित रिपोर्ट्स काहीतरी चुकीचे असू शकतात. 8 ऑक्टोबरला पुन्हा रिपोर्ट्स केले. सेकंड टाईम रिपोर्ट्स केले. सेकंड टाईम केलेल्या टेस्टसुद्धा सिमिलर. त्याही दुसऱ्या डायग्नोस्टिक सेंटरला केलेल्या. त्याचे रिपोर्टसुद्धा सेमच आले आणि ते रिपोर्ट्स दाखवत होते, की एबनॉर्मॅलिटीज आर प्रेझेंट आणि तुम्हाला
अबॉर्ट करावं लागेल. आईनं मला कॉन्टॅक्ट केला बिकॉज ह्याच्या गर्भवती महिला आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांनी केअरटेकर थ्रू मला कॉन्टॅक्ट केला. मग सांगितलं, की "सर असे-असे प्रॉब्लेम आहेत. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह अप." कारण का तर अनेक वर्षानंतरची प्रेग्नन्सी, हं. पहिली प्रेग्नन्सी आणि पहिल्याच प्रेग्नन्सीला 5 महिने बाळ सांभाळल्यानंतर आता डॉक्टर सांगतायत, की अबॉर्ट करा. तर आई तयार नव्हती. हं, हं. आईनं मला विचारलं. आईला मी सांगितलं, की पहिली गोष्ट तर मेडिकल रिपोर्ट आपण डिनाय नाही करू शकत. बरोबर. हां, फक्त एक पर्याय आहे. काय पर्याय आहे? तर अबॉर्ट करायचंच झालं, तर अजून तुमच्याकडे अवधी आहे. काही दिवस आहेत. मग त्या काही दिवसांमध्ये मी काही प्रोसेस करतो आणि त्या फॉलो करा. आपण 21व्या दिवशी रिटेस्ट करू. पुन्हा एकदा टेस्ट करा. रिपोर्ट नॉर्मल आले, तर कंटिन्यू करा. नाही नॉर्मल आले, तर मग पर्याय नाहीये म्हणलो. बरोबर. आईकडे एक होप क्रिएट झाला, की येस हा रस्ता आहे. सर सांगा काय करायचं ते मी करायला तयार आहे. मग त्यावेळेला व्हिज्युअलायझेशन जी की व्हिज्युअलायझेशनची डिटेल्ड प्रोसेस आहे. ती प्रोसेस त्यांना सांगितली. तुम्ही व्हिज्युअलाइज करा. अफर्मेशन्सबद्दल माहिती दिली, की पॉझिटिव्हिटी येण्यासाठी अफर्मेशन्स आपण बोलतो किंवा लिहितो. आणि त्याचबरोबर माझे काही जे ट्रान्स आहेत, जे खरं तर हे जे काही पॅनिकनेस त्यांचा कमी करायला मदत करणार होते. कारण डॉक्टरांनी सांगितल्यानंतर शेवटी त्या आईच्या डोक्यात सातत्यानं तेच येत होतं, की आता काय होणार, काय होणार, काय होणार? तो पॅनिकनेस कमी व्हावा म्हणून ट्रान्स दिलेले आहेत. तर या 3 गोष्टी 20 दिवस त्यांनी परफेक्टली फॉलो केल्या हं. आणि 21व्या दिवशी रिटेस्ट झाली आणि रिटेस्ट नंतर जे रिपोर्ट आले, ते ॲब्सोल्युटली नॉर्मल आले. प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. आज ते बाळ 2.5 वर्षांचं आहे. क्या बात! आणि खूपच डिलिव्हरीनंतर सुद्धा त्या बाळाला चेक करण्यात आलं, की बाळात काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का? कारण ब्रेनमध्येच इश्यू सांगितलेले. बिलिव्हेबल आहे. येस. इतकंच नाहीये. याच्या व्यतिरिक्त अजून काही स्टोरीज मी सांगेन. जसं की बाळाच्या हृदयामध्ये काही होल सापडणं. हं. असे अनेक हृदयाला होल असणाऱ्या तर मी म्हणतो आत्तापर्यंत 1000 केसेस आमच्याकडे आल्या. ओके. म्हणजे ज्या आईने आम्हाला शेअर केल्या. तर बाळाच्या हार्टला कुठेतरी होल सापडलं. नंतर मग त्यांनी याच काही प्रोसेसेस पहिलं तर त्या स्वतः पॉझिटिव्ह राहिल्या आणि ते हील होण्याच्या दृष्टीने त्यांनी तशा काही ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केल्या. जसं की व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स हे ट्रान्स तरी मंथ वाईज आम्ही दिलेलेच असतात. त्यामुळे त्यांना थोडंसं स्टेबल व्हायला मदत होते. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पुन्हा बाळाला बघितलं. नाशिकचे एक डॉक्टर आहेत. नाशिकच्या शोमध्ये त्या शोला शेअरिंगसाठी आल्या हं. पती-पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. सो त्यांच्या बाळाला असा हा इश्यू होता. जेव्हा समजलं 7व्या महिन्यात की बाळाच्या हृदयाला होल आहे, दोघंही पॅनिक झाले. कारण मेडिको असल्यामुळे सायंटिफिकदृष्ट्या काय दोष आहे, काय प्रॉब्लेम आहे हे समजत होतं, बट करू काही शकत नव्हते. हं, हं. आता पर्याय एकच होता तो म्हणजे मी सांगितलेली प्रोसेस. सो त्यांनी सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट केला किंवा टीमशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी त्याची काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस सगळी व्यवस्थित फॉलो केली आणि डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीनंतर मग चेकअप करण्यात आलं. कारण त्यांचं ठरलेलं होतं. कारण अनेक डॉक्टरांना त्यांनी कन्सल्ट केलेलं होतं, की डिलिव्हरीनंतर जर काही इश्यूज असतील तर आपण बघू, नाहीतर म्हणजे काहीतरी हं, करता हं. येईल त्याच्यावरती. बट एवढं पॅनिक होण्याची गरज नाही या पद्धतीने सांगितलेलं होतं. डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर बघितलं तर बाळाच्या हृदयाला आता होलच राहिलेलं नव्हतं. हो. ॲब्सोल्युटली नॉर्मल हृदय होतं. सो ते कपल एवढं खुश होतं, एवढं खुश होतं, की माझा जेव्हा नाशिकला शो झाला तेव्हा ते शेअर करायला आले, की "सर थँक सो मच. मी स्वतः एक डॉक्टर आहे. बट काय करायचं हे मला कळत नव्हतं. हं, हं. मी डॉक्टर असताना मी एवढी पॅनिक झाली. हं. बाहेर अनेक लोक आहेत, अनेक गर्भवती महिला आहेत. त्यांच्यासोबत हे हादसे होत असतील, त्यांना तुम्ही किती मदत करताय सर. रिअली थँक नक्की. सो मच." म्हणजे हा त्यांचा फीडबॅक होता. ग्रेट, ग्रेट. सर आपण पॉडकास्टच्या शेवटी आहे. मला फक्त आपला एक जो एक्सपिरियन्स आहे त्यातून समजा शॉर्ट किंवा लिमिटेड वर्ड्समध्ये काही आपला एक सल्ला असेल, ज्या गर्भवती माता आहेत त्यांना द्यायचा असेल, तर तो काय असू शकेल? सी प्रेग्नन्सी ही बाय चान्स नाही, तर ती बाय चॉईस असावी. बाय चॉईस म्हणजे काय? मी जसं म्हटलं, की 1 वर्ष किंवा हे 9 महिने जाणीवपूर्वक सेलिब्रेट केले गेले पाहिजेत. ती अनावधानानं, चला लग्न झालंय म्हणून आता बाळाला जन्म देतोय, अशी नसावी. तर खरंच प्रामाणिकपणे युटरसमध्ये वाढणाऱ्या त्या बाळासाठी म्हणून तुम्ही 9 महिन्यांचा हा वेळ स्वतःला देणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणे सगळ्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करणं गरजेचं आहे आणि जसं मी सांगितलं हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. ही गर्भसंस्कारांची प्रोसेस मी आवर्जून सांगेन, की अनेक लोक आहेत ज्यांना गर्भसंस्कार काय आहे हे माहितीच नाहीये. राइट. म्हणजे आजच्या या पिढीला गर्भसंस्कारांबद्दलचं माहितीच नाहीये. मी गर्भसंस्कार विषय पण बाजूला ठेवा म्हणेन, की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला आनंदी कसं राहायचं हे पहिलं जाणून घ्या. ती प्रोसेस समजून घ्या आणि ती प्रोसेस एकदा जर का तुम्ही जाणलीत, तर मला वाटतं, की तुमचा 9 महिन्यांचा कालावधी खूप उत्कृष्ट जाणार आहे आणि कदाचित पश्चात्ताप करण्याची वेळ डिलिव्हरीनंतर तुमच्यावरती येणार नाहीये.
त्यामुळे ही प्रोसेस जी 9 महिन्यांची आहे, ती त्यांनी जाणून घ्यावी. ऑनलाईनच्या माध्यमातून आज कार्यशाळा आपल्याच होत आहेत. ऑफलाईनला होत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या होत आहेत आणि जगभरातून ऑनलाईनमधून लोकं जॉइन होत आहेत. 3-4 तासांचा हा वेळ तुम्ही एकदा द्या. पुढे तुम्ही आमच्यासोबत या किंवा नाही या, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मी आवर्जून कळकळीने सांगतो. याचं कारण असं आहे, की मी नेहमी सांगत असतो, कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहिले हर माँ को जिजा माँ बनना होगा. जिजाऊ बनल्याशिवाय शोभा आम्हाला कधी मिळणारच नाहीये आणि बरोबर. मला असं वाटतं की आजची प्रेग्नन्सीचा विचार करत असणारी प्रत्येक स्त्री म्हणजे माझ्यासाठी जिजाऊ आहे आणि ती जिजाऊ बनली पाहिजे. तिनं जिजाऊ बनून आपला 9 महिन्यांचा प्रवास करावा. बस एवढंच मी सांगेन. सर, आपले मनापासून आभार. खूप मौल्यवान मार्गदर्शन आपण केलं. पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला जर काही क्वेरी असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सरांचा जो काही संपर्क नंबर असेल किंवा ऑफिसचा ॲड्रेस असेल आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक यू.